गेला आम्ही ओळखीचा कोणतरी दिसतंय मग थांबलं लगेच मग काढून टाकायची ठेवायची इथे बरं पडतं. आले बघा आपले चंगू मंगू आले एक राऊंड मारून. वाघ्या वाट बघतोय खाऊची. खाऊ खायला आले तर आता सकाळी सकाळी पहिला शेरू. आणि शेरूचा आपला पाय बघा काल लंगडं होता आपोआप बरं झालाय. आणि काल मी टेन्शनमध्ये एवढे ह्याला झालं काय पायाला ह्याच्या अचानकपणे. आज धावतोय चांगला. खाली बसल्याशिवाय देऊ नको अजिबात. रात्री जरा 2 चपात्या एक्स्ट्रा बनवून ठेवल्या होत्या. तेवढं बरं समजतं खाते वेळी. टाकू नका इकडे जमिनीवरती. बघ टाकलं जमिनीवरती झालं. चला बाबा आवरूया. सगळं पसारा बघा पडलाय आवरायचं बाकी आहे. आता जाऊ नका कुठे. आता बस झालं. आता बसा येते पाऊस पडणार आहे. पण त्याने चावला पण नाही बघ. हा डायरेक्ट कशा गिळून काढला. आता वाघ्याचं घेऊ नको. तर इकडे शेवरी इकडे. हा मस्त वास आला चाफ्याचा. तर इकडे शेरू बघ. हळूहळू बघा. चोरी करायला. पाणी पिवा. पाणी पियाचं नाही ना ठेवलं राहते पियाला. लबाड आहेत दोघं जण. हा चला बसा. आता कुठे झालं तर परत फिरायला सुरुवात. जा. हा चहा पियाचा टाइम आई बाबाचा मध्ये बरोबर येतात ते. हा खाऊ खायला. चला थोडंसं जरा बागेमध्ये फिरतोय. गवताची बाग झाली आमची. गवताची बाग. तर हा बघा हा गोंडा आपण लावला होता ना बाहेरून बघा विकत आणलेला. त्याचं फुल आहे ना फुललंय. पहिलं पिवळा रंग आहे. अजून पूर्ण नाही फुललेलं आहे पण फांद्या बघा किती छान. काय ते हा ती होईल. ती वाढायला पाहिजे. ती वर सोडायला पाहिजे. ते दोघं जण ते बघ तो किती मस्ती करतात. अबे इथे लाव सांगते ऐकलं का. अबे ह्या साईडला इथे ह्या चवळीला. हा तिला पण आलेत बघ. ते येणार. ते आता हळूहळू एकदा वाढायला लागली ना का होणार. त्याला आता खत पाणी करायला पाहिजे. ह्यांचा खेळ बघ कसा आहे बघ. का भिजतात बघ असे. नाही पण ते भिजून येतात ना घरामध्ये ते असे भिजून येतात मग. आणि मग सर्दी होते ह्या पाण्याने. खाली पडली. वर कर तिला. एकदा ती त्या वेलीवर चढली ना का मस्त तयार होईल. चला थोडंसं जरा करून घेऊया. जरा बघतो सकाळी सकाळी जरा पाऊस नाही तर होईल. शेरू ह्या साईडला दाखव. ते खत करताना परत हे करायला पाहिजे. ती राख आहे ना जमा करून ठेवायला पाहिजे. राख बीक लागणार आहे आपल्याला. आता मी तेच तर म्हटलं ती राख खत करायला लागेल ना. राख फेकू नको. आपल्याकडे राख आहे नाही. राख मिळेल किती तरी.
रियाला सांगते, रिया देईल, रियाकडे समीक्षाकडे. आता आपण चूलला पेटत म्हणून हां समीक्षाला देईल, ती जमा करून ठेवेल, सांगेन तिला मी. किती आहेत तिथे? 5 आहेत. हां मग भाजी होईल आपली मग एक टायमाची चवलीची. इथे पण भरपूर आहेत. तिथे पण एखादी आहे. इकडचं सगळं बघायला पाहिजे. वेळ एकदा वर गेली ना मग काय नाही, मग फटाफट बांधायला नाही, काय सपोर्ट नाही भेटत ना, सपोर्ट फिरवायची असते ती, आपण लक्ष देत नाही ना. लक्ष देत नाही असं नाही, आपण लक्ष असतं, पण ते हे पाहिजे होतं त्यांना. एकदा आधार भेटला ना मग ते पटापट वाढत जाते. असं आहे. गेले की गेले. खत पाणी करूया. हे चला रे. मग त्या गवतामध्ये कसे ते संत्र्याचं झाड बघायचं मला जरा. काय त्या गवताचं करायचं? गवत कमी नाही गवताची. चांगलं झालं ना, पानं भरपूर फुटले ग. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता ही वेळ आहे सकाळची, वाजलेत काहीतरी 7:30 झाले होते. नाश्ता बनवायला इथे सुरुवात केलेली आहे. आज ना फ्रीजमध्ये काहीच नव्हतं, म्हणजे नाश्ता काय बनवायचा हा मला प्रश्न पडला होता. भाजी वगैरे सगळी संपलेली आहे घरातली. तर बीट आहे ना फ्रीजमध्ये होते, एक 3 बीट होते. तर म्हटलं चला या बीटापासूनच काहीतरी करूया आपण. म्हणजे कोशिंबीरसाठी आणले होते, अर्धा किलो बीट आणले होते, त्यातले एक 3 ते 4 राहिले होते. तर मागच्या वेळेस बघा तुमच्याशी बीटाचा ढोकळा काय ढोकळा नाही डोसा शेअर केला ना, आणि त्याच्यानंतर हे 3 बघा बीट उरलेले आहेत. तर हे कच्चे बीट आहेत ना, साल काढून घेतलं आणि किसून घेतलेले आहे. किसून झाल्यानंतर म्हणजे काय करायचं तर म्हटलं पराठे करूया झटपट असा विचार केला. असं नवीन नवीन मी पदार्थाचे ट्राय करत असते. तर किसून घेतला बीट, त्यात आहे ना तेल टाकलेले आहेत, आलं लसूण मिरच्याची पेस्ट टाकली, मीठ टाकलं चवीप्रमाणे, थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हळद, थोडंसं तिखट मसाला असं सगळं टाकलं. जिरं पण टाकलेलं आहे, गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. जसं आपण पराठ्याला पीठ मळतो ना त्या पद्धतीने थोडं पाणी टाकून हळूहळू ना हे म्हणजे काय म्हणेन मी, मळून घ्यायचं. कधी कधी बघा शब्द असे तोंडामध्ये पटकन ना येत नाही असं होतं बघा कधी कधी. तर थोडं थोडं पाणी घालून इथे ना पीठ आहे ना मळायला सुरुवात केली. अगोदर मला थोडीशी भीती वाटत होती की जर का एकदम पाणी टाकलं आणि पीठ जर का पातळ झालं तर, म्हणजे कधी कधी बघा कुठल्या भाज्या असतात आपण जेव्हा पराठे वगैरे बनवतो आणि पीठ वगैरे जेव्हा मिक्स करतो तर पाणी वगैरे सुटतं ना, त्याच्यामुळेच मी थोडं थोडं पाणी घालून इथे असं पीठ बघा घट्ट असं छान असं मळून घेतलेलं आहे. आणि अजिबात पाणी सुटत नाही बिटाला, त्याच्यामुळे टेन्शन न घेता म्हणजे पाणी ना असं घालून छान असं मळून घ्यायचं. मळून झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनटानं झाकून ठेवायचं आणि मग इथे पराठे करायला सुरुवात करायची. तर एक 15 मिनटं ठेवून झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आणि इथे बघा मी लाटायला सुरुवात केलेली आहे. रंग बघा किती छान आहे, असा हलका डार्क असा गुलाबी रंग येतो. पीठ जर का तुम्ही जास्त घातलात तर रंग थोडासा फिक्कट होईल, पण पीठ जर का कमी प्रमाणात घेतलं तर छान असा डार्क कलर येईल. तर इथे बघा चांगला असा कलर आलेला आहे. आणि कोणाला जर का बीट वगैरे आवडत नसतील तर अशा प्रकारे तुम्ही पराठे बनवून देऊ शकता. तर पराठे बनून झाले आणि पटापट मी सगळ्यांना नाश्ता पण दिलेला आहे. म्हणजे वाघ्या शेरू यांना पण खायला दिलं, नंतर कुणालचे बाबा यांना नाश्ता दिलेला आहे. कारण पण सांगते, आज थोडीशी माझी की नाही घाईघाई होती, जायचं होतं बाहेर, म्हणजे 1-2 महत्त्वाची कामं होती म्हणून जायचं होतं बाहेर. आणि पटापट सगळं किचनचं आवरायचं होतं, जेवण वगैरे पण करायचं होतं. ते सुद्धा मी इथे नाश्ता झाल्यानंतर पटापट सगळं करून घेतलं. सगळं माझं जे काही होतं ते आवरलं घरातलं आणि मग आम्ही निघालो बाहेर जायला. अय्या पाऊस पडायला बारीक बारीक, तो बघा शेरू ओरडतोय. आम्ही ना जरा तरळ्यात चाललो आहे, 1-2 कामं आमची करायची आहेत, महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे निघालो आता पटकन जाऊन येतो पटापट.
चला आता आमच्याकडे लाईट पण नाही, सोमवार आहे ना, सोमवारची लाईट नसते आमच्याकडे. बघूया आपले कामं होतात की नाही. चला तर तरळ्यामध्ये जायचं की नाही आदल्या दिवशी रात्री ठरलं होतं आमचं. म्हणजे जी काही कामं होती ना ती आदल्या दिवशी रात्री मला माहिती पडलं की आज आपल्याला जावंच लागेल तरळ्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मग जे काही होतं ना ते सगळं साईडला ठेवलं आणि मग आम्ही निघालो. खूप गरजेचं होतं हे काम, त्याच्यामुळे जाणं भाग होतं. तर भाग्या शेरू म्हणजे भाग्याला कसं पुढच्या पडवीमध्ये ठेवलं आणि शेरूला मागच्या पडवीमध्ये ठेवलं. दोघांना जर का एकत्र ठेवलं तर दोघं जण भांडण करतात, त्याच्यामुळे म्हणजे शेरू आपला खूप भांडतो, त्याच्यामुळे त्यांना असं वेगळं वेगळं ठेवलं होतं. पोचलो बाबा तळ्यामध्ये. हा आपला तळेगाचा ब्रिज आणि समोर एसटी स्टँड आहे. हे बघ माणसं तर यायला लागली ना मुंबईवर. नाही बघा मुंबईकर आलेत गणपतीला सगळे, हे काय बॅगा वगैरे घेऊन. मुंबईकरांची सुरुवात झाली, आता गजबज येईल ना, आता गजबज सुरू झाली. नाहीतर माणसं ना कमी असतात. बाजार बिजार सगळं फुल, आता दुकानं बाजार सगळं. आपल्याला इकडे जायचं आहे आतमध्ये, इथे काम आहे. तर आमचं काम काही झालं नाही तरळ्यामध्ये, त्याच्यामुळे आता आम्ही कणकवलीला जायला निघालोय अर्ध्या वाटेतच. कुणालच्या बना जरा चहा प्यायला उतरले ते बघा. कंटाळा आला. 2-3 ठिकाणी खूप चौकशी केली, म्हणजे बँकेचं थोडंसं काम आहे आमचं, त्याच्यामुळे म्हणजे माझं जरा असं गडबड झाली, त्याच्यामुळे बँकेत चालले मी आता. आता तुमच्यापासून काय लपवायचं बघू. आता माझी ना ब्रँच आहे मुंबईची आणि थोडीशी गडबड झाली. बघूया तर का इकडे काही ट्रान्सफर वगैरे होतंय का बँकेचं वर, त्याच्यामुळे चालले मी. तरळ्यामध्ये नाही आहे ती बँक, आता कणकवलीला आहे असं माहिती पडलंय, त्याच्यामुळे तिकडे चाललोय आम्ही आता. होता काय ते चहा गुळाचा होता. होता. हे बघा मी ना हे शेंगदाणे घेतलेले खायला, ते आता खाल्ले बसून बसून, भूक लागली ना. चला स्टॉप आहे कुठे? हा ते एसटी थांबलेलं नाही आता समोर, माझे पण थांबली. ते काय समोर आहे ना, ते काय काय नाव आहे स्टॉपचं? सावडावला थांबलो ना आपण, सावडावच्या आधी आहे. आणि आम्हाला आता कुणालच्या बाबांचे मित्र इथे भेटलेले आहेत मुंबईचे, त्याच्यामुळे गाडी आमची परत रिवर्स चाललेली आहे. स्माईल बघ चेहऱ्यावर. चालेल दोघं नवरा बायको. लक्ष नाही त्यांचं, लक्ष नसेल. काय हो बघितलं म्हणून बरं झालं. हा सामान घ्यायला जायला होतो, हवालदार पाठी आलो. नाही यांचं लक्ष गेलं आम्ही ना, ओळखीचं कोणतरी दिसतंय मग थांबलं लगेच. मग बरी आहे ना तब्येत? बरे बरे. कोण? राहुल लांजेकर. ना ती लोक नाही, ते फोन त्यांनी मुंबईला. इकडे बघा सगळे बघतायत तुम्हाला. हे बघा कुणालचे बाबा आहेत ना, त्यांचे मित्र आहेत मुंबईचे. आता गणपतीला तुम्ही गावी आलात ना, तर ते आता सामान घ्यायला जातो ते कणकवलीला, त्याच्यामुळे बरं झालं आता आपण संघातीत जाऊया असं. कंकुलीला चालला नाही रे, आम्ही जरा बँकेत चाललो होतो. बँकेतच चाललोय बँकेत. चला चालेल, पाऊस पण पडतोय काय. तर कणकवलीला बघा पोचलो आम्ही. कुणालच्या बाबांचे मित्र उतरले शॉपिंग करायला आणि आम्ही आता चाललोय बँकेमध्ये. पार्किंगची जागा शोधतो, पार्किंगची. चालेल, इथे लावा कुठतरी. रिक्षा कशा लावल्या बंद आहे, व्हिजिट करा सगळी. अशी ओळखीची जुनी माणसं आपल्याला भेटली का किती आनंद होतो ना. आज कुणालचे बाबा म्हणजे मी सुद्धा जाम खुश होती. भरपूर अशा गप्पा गोष्टी आमच्या झाल्या प्रवासाच्या वेळी, आणि मग नंतरला त्यांची पण खरेदी करायची होती म्हणून मग त्यांनी खरेदी करायला सुरुवात केली. आम्ही ते आमचं जे काही काम होतं ना ते आटपायला सुरुवात केलेलं आहे. आता हा कणकवलीचा बाजार आहे, तर म्हटलं चला थोडंफार तुमच्या शेअर करते. खूप गर्दी होती कणकवलीच्या बाजारामध्ये आणि त्यात परत पाऊससुद्धा पडत होता. तिथे सगळं आटपलं आमच्या आणि आम्ही निघालो वेळेत. फोन कर मग. हा मी करतो फोन. सामान ठेवा व्यवस्थित.
चला मग. हा या मग. हा चल, मी फोन करीन यायच्या आधी. हा चला मग. टाकून द्यायचं. नाही तिथं मी आलो होतो 2-3 वेळा दाखवलं होतं. चला चला आता आपण जाऊया घरी. त्यांना सोडलं तिथे. तर दुपारी घरी येईपर्यंत आम्हाला की नाही 2:30 वाजले. आणि आल्यानंतर ह्या दोघांचा नेहमीप्रमाणे दंगा, भाग्या आणि शेरूख यांचा आता आहेत, खेळतायत चांगले. त्यांच्यासाठी खाऊ वगैरे मी आणला होता येताना, त्यांना खायला दिला आणि मग ते शांत झाले. आणि आता काय झालं माहिती आहे का, आपली जी केळ आहे ना बागेतली, जी बघ तुम्हाला दाखवते. किती वेळा तिला मी बांधलेली आहे आम्ही दोघांनी. ती बघा पुन्हा ती खाली पडलेली आहे. आता तर पूर्ण ना जमिनीला टच झाले. मग ती केळ ना पिकायला आले. तिचा इतका भार झालाय ना आणि इतकी वजनदार केळ आहे ती, म्हणजे अशी भरगच्च आहे केळ. ए चूप, आवाज बंद. मुलं आले. 1 मिनिट. थांबले जरा. कोण इकडनं जात येत असेल की त्यांची सुरुवात होते. ते बघा आरोही आणि मृण्मयी आता शाळेतून आले ना, छत्री बघितली ना, रेनकोट बघितलं की ह्यांचं भुंकायचं चालू होऊन जातं. घाबरतात दोघं पण रेनकोटला आणि छत्रीला. तर ते केळी जर तुम्हाला सांगा होती ना पूर्ण जमिनीला टच झालेले. तर आता कुणाच्या मला म्हटलं की आपण ना एक चिरा लावूया जमिनीवरती. आता सगळ्यात शेवटी तोच उपाय आहे, कारण बांबू लावलेले पण राहत नाही, इतकं ते भार झालेलं आहे केळीचं. केळी ना इतकी जबरदस्त आहे ना, खूप अशी मस्त घड आहे तो केळीचा. त्याच्यामुळे जरा आणि वजनाने काय झालं ते मध्ये ना पेचले, म्हणजे केळीचा जो दांडा असतो ना जिथे केळ जॉईन असते झाडाला, त्याची पेचल्यासारखी झालेली आहे. 2-3 दिवस तरी ती झाडावरती अशी व्यवस्थित राहिली पाहिजे. जास्त भार नसता ना तर ती खाली टच नसते झाली जमिनीला, पण ते भार झालं ना त्याच्यामुळे ती आता लक्ष द्यावं लागणार आहे. चला जाऊया ना, काय करूया, चिरा लावूया ना. हां नाही मी बोलतो चिराच लावूया. चिरा लावला का टेन्शन नाही आपलं. आणि एक बांबू लावून टाकूया. तिकडे काकडी पण खाली आली, म्हणजे वारा होता पावसाचा. वारा आला सवालच येत नाही, वारा होता. ती काकडी पण खाली जमिनीला टच झाली. ती मोठी तिकडे जमिनीला टच झाली काकडी. ते भेला असते ना वेला लावलेली, हां ते तुटलं. ते मी ह्याला काठीला मी फिरवलेलं होतं ना, ते स्वतः पूर्ण गेलेलं ना. मला पावसाने वारा बिर आला तेव्हा. ती काठी खाली जमिनीला काकडी टच झालेली, वेल अशी लटकून होती आठवली. चल मग पटकन करूया, माझं दुसरं काम पण बाकी आहे घरामध्ये. भिजायचं तुला असेल, मला भिजायचं नाही, माझ्या घरात काम आहे बाकी. हे असं बाहेर गेलं ना का घरातल्या कामाचा असा गोंधळ होऊन जातो. आणि बाहेरून जेव्हा मी येते ना मला इतकं थकायला होतं ना, मला काही समजत नाही, खूप मला त्रास होतो. त्याच्यामुळे जास्त असं कुठं जायचं म्हटलं ना की मला एकदम टेन्शन येतं. पण आमचं कसं अचानकच जाणं झालं कणकवलीला. तरळ्यात तर जायचं होतं पण कणकवलीला अचानक आम्हाला जावं लागलं त्याच्यामुळे. आणि काम काय आमचं झालं नाही आहे. म्हणजे फेरी झाली, माहिती मिळाली सगळी, पण काम काय झालेलं नाही. अजून 1-2 फेऱ्या होतील, बघूया नंतरला होऊन जाईल काम. तर तुमच्याशी बोलून झाली आणि जोरदार पाऊस इथे सुरू झालेला आहे. आणि त्या जोरदार पावसामुळे आपली जी केळ थोडीफार उभी होती ना ती सुद्धा जमिनीवरती पूर्णपणे पडलेली आहे खाली. आता म्हटलं हिला काढणं गरजेचं झालं होतं. तर पाऊस थांबायची आम्ही इथे ना वाट बघत होतो. खूप जोरदार पाऊस सुरू झाला होता. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.